नमस्कार, मी कोमल अवताडे, MCN न्यूजमध्ये आपलं स्वागत। सध्या आपण आलो आहे जटवाडा रोड येथील परिसरामध्ये, जिथे आपल्याला दिसेल, आपण बघू शकतात की 100-200 झोपड्या या ठिकाणी असतील। इथे बरेचसे लोक बऱ्याच वर्षापासून 25 वर्षापासून या ठिकाणी वास्तव्य करतात, मात्र आतापर्यंत मूलभूत सोयीचं सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं दिसत नाही। पाणी असेल, निवाऱ्याची अवस्था आपण बघत आहात, आणि अन्नासाठी पोटासाठी तर हातावरचे लोक आहेत, त्यामुळे संध्याकाळी घराची चूल पेटती ठेवायची असेल तर दिवसभर काम केल्याशिवाय या लोकांकडे पर्याय नाही। मात्र आता जर आपण सध्या त्यांच्याकडे बघायला गेलो तर असंख्य समस्या आपल्याला दिसतील, तर रहिवासीपासून तर थेट आता शौचालयापर्यंत अशा अनेक समस्या या ठिकाणी आहेत। आणि या परिसरात राहणारे, याच्यात वास्तव्य करणारे नागरिक सुद्धा आपल्यासोबत आहेत, तर जाणून घेऊया त्यांच्याकडूनच काय काय समस्यांना त्यांना या ठिकाणी तोंड द्यावं लागतंय ते। आम्ही 18-20 वर्षापासून राहतो इथं। आम्हाला पाण्याची सोय नाही, लाईट पण नाही। आम्हाला एक तर लहान लहान मुलं चुकाट्याचं भे वाटतंय, आम्हाला काहीच इथं सोय नाही। आणि आम्हाला कोणी इथं मतदान आले पण विचारत सुद्धा नाही, कारण की आम्ही अशी ह्या परिस्थितीमुळं आहे इथं। आम्ही इथं 18-20 वर्षापासून आम्ही आलेले आहे। आमच्या मुलासाठी, आमच्या सोयीसाठी आम्ही चुकाट्याचं आम्ही इथं साप आहे इथं। आम्ही इथं असल्यामुळं आम्हाला पाण्याची सोय नाही, लाईटाची सोय नाही, आमच्या मुलाबाळाचे आधार कार्ड नाही, काय नाही। आम्ही इथं भटक्या समाजाचं आम्ही समज इथं तिथं आम्ही काम करीत आलेलो, शेवटी आम्ही इथं आलेलो, इथं बसलेलो आहे आम्ही। त्याच्यापासून आम्हाला काय लागतं, लाईटाची सुविधा लागते। लाईट सुविधा लागली म्हणजे आम्हाला पाण्याची सुविधा लागते। आम्हाला 1-2, 3-3 रोज आम्हाला पाणी भेटत नाही। रातन दिवस 3-3, 4-4 वाजे लोक आमच्या पाण्यासाठी इथं बसतात। आमच्या बाया माणूस त्याच्यामुळं पाणी भेटत नाही, झगडे करतात। कामाला दिवसभर जावं लागतं। आम्हाला पाण्याची सोय नाही, इथं तिथं भटकटीला लागतं। पाण्याचं कुठून आणतात तुम्ही पाणी? पाणी असंच इथं तिथं मागून आणतंय आम्ही। आम्हाला नळ नाही, इथं हापशी नाही, काही नाही। या परिसरामध्ये आपण सगळ्या स्त्रिया आहात, आणि सध्या देशभरामध्ये आपण जर बघितलं तर स्त्री सुरक्षिततेचा प्रश्न फार ज्वलंत आहे। आम्हाला पाण्याची लाईटची सोय नाही। रात्रीच्या वेळेला कसं वातावरण असतं इथे? लाईट म्हणजे तुमचा दिवस, तुमची रात्र किती वाजता होतं इथे? बेकार वाईट होतं। किती वाजता अंधार पडतो इथे? 6-7 वाजता। आणि या वस्तीमध्ये जितके पण लोक राहतात ते त्यांची झोपडी कितीला बंद करतात? त्यांच्या 8-9 वाजता। कुठल्या शाळेत? महानगरपालिका। किती दूर आहे इथून? लांब। तरी कुठल्या शाळेत? महानगरपालिका। किती दूर आहे इथून? लांब। जातेस रिक्षाने जाते की कसं जाते? पायी जातेस? कितवीत आहेस? 6वीत। कसं सुरू आहे सगळं अभ्यास? चिमणी लावून करते। आणि रात्रीचा मग इथे लाईट नसते त्यावेळेस अभ्यास कसा? या परिसराची सध्या परिस्थिती आपण बघत आहात की इथल्या विद्यार्थ्यांना अभ्यास करायचं म्हटलं तरी सुद्धा प्रकाश या ठिकाणी आजही पोहोचलेला नाही। जरी आपण 21व्या शतकाकडे वाटचाल करत असलो तरी आज येथील भारतातला नागरिक मूलभूत सुविधांना तरसतो। यापेक्षा भारताचं मोठं दुर्दैव काय असणार आहे? आपल्यासोबत अजूनही नागरिक आहेत, आपण अजूनही त्यांच्याशी या बाबतीत संवाद साधू। लाईट नाही, आम्हाला काही नाही आहे, पाणी नाही, आणि अंधार होतोय। काय संडासची सोय करा, जर सगळ्याची सोय करा, पाण्याची सोय करा। तुम्ही कामाला कुठे जाता? कामाला जाते, माती कामाला जाते, हाजरीना 150 रुपये हाजरीना। आमच्या लेडीजला लय प्रॉब्लेम आहे संडासचा, मेन गोष्ट। आणि लहान पोरांना ना लाईटीचं विचू काटायचं लय तकलीफ आहे। हे कामचं तुम्हाला आणि पाण्याचं याचं त्याचा बंदोबस्त करून द्यावा, कसं पाहू।
तुमच्याकडे आधार कार्ड मतदान कार्ड आहे? सगळे मतदान काढलेलं नाही, आधार काढलेलं आहे. फिरत बी नाही आणि कोणी मतदान करू बी शकत नाही आमचं. म्हणजे आम्हाला त्यांनी असं गाव बाहेर काढून दिले. असं लोक आहे, आम्ही गरीब लोक आहे. रोज सकाळ संध्याकाळ मजूर करून लहान पोरांना पाळतो. आमच्याकडे कोणी येत नाही, जात बी नाही. आतापर्यंत या ठिकाणी कुणी आलंय का? म्हणजे तुम्ही जसं म्हणता की आता तुम्ही जीवन जगताय ते पूर्णपणे दुर्लक्षित जीवन जगताय, कुणी तुमच्यापर्यंत येतं. त्याच्या आधी कधी कुणी आलंय का इतक्या वर्षात? आले होते ते बकुरे साहेब, ते आम्हाला आमचे घरदार पाहून सनी आम्हाला नंबर देऊन दिले, असे पाटे दिलेले आहेत. आमचे नावं पण लिहिलेले आहेत. आमचे मुलं बाळ सगळे आमचे फुटून काढलेले. नुसतं आम्हाला का गाजर दाखवायला आले होते का काय दाखवायला, आम्हाला काय ते कळतच नाही बा. हा का नुसतं आमच्या लहान मुलं असे पाऊसानी असे घरी मातीत लोळतानी, चुलीत पाहतानी, असं स्वयंपाक करतानी सगळे आमचे ते सगळं फुटू वगैरे पूर्ण नेलेले आमचे. आम्हाला असे लिहून सनी पाटे दिलेले, ते पाटे सुद्धा आमच्याकडे आहे अजून. पण अजून काही दुसरं ते पासून अजून कोणीच आलेले नाही. जसे ते साहेब गेले तसे आलेच नाही कोणी. आणि तुम्ही कधी त्यांच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न नाही केला? हा, आम्ही पण आम्हाला काही माहितीच नाही ना कुठं जायचं काय जायचं. कारण की आमचे भटकी संबंध आहे, आम्हाला ओळख नाही ते साहेबांची आमची. आम्ही कोणत्या ऑफिसमध्ये जायचं, कुठं जायचं, कुठं यायचं ते पण आम्हाला ओळख नाही. कारण की आमच्या जवळ कोणतं तरी माणूस आला असतं तर कोणतं साहेब आला असतं, आम्हाला जर सबूत दिला असतं त्यांना तर का बा आम्ही आहे तुम्ही चला आमच्या सोबत, तर आम्ही गेलो असतो. आम्हाला माहितीच नाही, आम्ही भटकी संबंधी आम्ही कुठंपर्यंत जायचं. तुम्ही कुठे कामावर जाता का सध्या? हा जातोय आम्ही रोजानं जातो हाजरीनं. माती कामाच्या मिस्त्री हाताखाली असं जातो बा माती कामाच्या. शाळेत जाते? कितवीत जाते? कुठल्या शाळेत जाते? नगरपालिकेच्या शाळेत जाते. आता असे अनेक लहान बाळं आपल्याला या वस्तीमध्ये दिसतील. जर इथले पालक म्हणजे आई आणि वडील दोघं सुद्धा जर मोलमजुरीसाठी जात असेल तर निश्चितच त्यांच्या लहान लेकरांचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. जे विद्यार्थिनी आहेत त्या तर शाळेत जातातच, मात्र या चिल्ल्या पाल्यांचं यानंतर कसं होतं, कोण सांभाळ करतं याबद्दलही आपण सांगू. तुम्ही कामावर जातात सध्या? हा जातोय ना. तुमचं लेकरू किती लहान आहे, 2 महिनेच लेकरू. 2 महिन्याच्या लेकराला खाली कसं सोडून, करता तुम्ही? हा. कामाच्या वेळेस कसं काम करताय? खाली टाकून काम करतो. आणि त्याचे तो आजारी पडणं वगैरे या सगळ्या गोष्टी तर आमच्याकडे डॉक्टर सुद्धा येत नाही, कोणी सगळं बघायला येत नाही. कोणीच नाही बघत आम्हीच बघून घेतो, आम्हीच काम करून तुम्ही लेकरं आजारी पडल्यावर कसं करतात? सरकारी दवाखान्यात जातो. मग तिथलं कुठे आहे सरकारी दवाखाना? इथून किती जवळ? डायरेक्ट हर्सूलला जावं लागतं तुम्हाला? मग तिथे तुम्हाला योग्य सोयी मिळतात का? नाही ना. लेकरं पूर्णपणे त्याचे गोळ्या सगळं दिल्या जातात. आता कधी देतात कधी देत नाही. इथील मीरा शिंदे म्हणून ही एक बाई आहे. ती माझ्याकडे काम मागण्यासाठी आली. ती काम मागण्यासाठी आली. ती का आली? ती पहिले माती काम करायची इथे, आणि मग ती मला म्हणे मॅडम माझं गर्भपिशवीचं ऑपरेशन झालं आहे आणि मला ओझं वगैरे ओसायचं नाही, तुम्ही मला काम द्याल का? मी हो म्हटलं. नंतर तिची माझी हळूहळू एक ओळख होत गेली आणि मी तिला विचारलं, मीरा तुम्ही कुठं राहता गं, कसं आहे तुमचं वातावरण? इथं ती म्हणे एक वडार वस्ती आहे आमची, गेल्या 18 वर्षापासून आम्ही इथं स्थायिक आहोत. पण स्थायिक आहोत तर किड्यामकोड्यासारखं आम्ही इथलं जीवन जगतोय. इथे साप येतात पावसामध्ये, मोठे मोठे साप असतात. आमची लहान लहान पिल्लं इथं खेळतात मॅडम. आणि दुसरी गोष्ट, पिण्याच्या पाण्याची इथं कुठलीही व्यवस्था नाही. साधारणपणे सांगायचं जर ठरलं तर मूलभूत व्यवस्था तिथं कुठल्या नाही. अशा अवस्था आम्ही इथं जगतोय. आणि मग मला वाटलं की तिथे एक वस्तीला जाऊन आपण एक भेट द्यावी, म्हणून मी मीराकडे आल्यानंतर मला इथं आल्यावर त्यांच्या समस्या ज्या बघितल्या त्या अतिशय मला वेगळ्याच वाटल्या. की आज खरोखरच आपण 21व्या शतकाकडे जातोय का? खरोखर ह्या माणसाला जगण्याची हे नाही का? माणूस म्हणून माणूस जगू शकत नाही का? कारण त्यांनी जर महानगरपालिकेच्या जागेवर त्यांनी त्यांच्या झोपड्या बांधल्या, कारण का बांधल्या की पोटाची चाक त्यांचं खळगी भरत नाहीये, ते बांधणार किंवा कुठून ती जमीन विकत घेणार?
मग मी त्यांना विचारलं आतापर्यंत तिथं कोणी आलं नाही का. त्यांनी मला सांगितलं बकुरिया साहेब इथं आले होते आणि त्यांनी आम्हाला झोपडी नंबर 1 झोपडी नंबर 2 अशा प्रकारे आम्हाला त्यांनी त्या पाट्या दिलेल्या आहे. पण हे बिचारे अशिक्षित असल्यामुळे ते पाट्या घेऊन ठेवून त्यांनी जवळ ठेवल्या. त्यांनी मला त्या पाट्या पण दाखवल्या. पण ते पाट्याचं काय फायदा काय इथे आज पाट्या दाखवून फायदा काय. कारण बकुरिया साहेबांची बदली झाली, नंतर दुसरे आले आयुक्त आले, दुसऱ्यानंतर तिसरे आले, पण कोणीही यांच्याकडे आले नाही. आणि राजकारणी लोक येतात का मी विचारलं ना. कारण प्रत्येक घरोघर जर राजकारणी फिरतात केव्हा फिरतात जेव्हा त्यांना याची गरज आहे, कशाची मतदानाची गरज असते त्यावेळेस ते फिरतात. मी त्यांना विचारलं तर इथं तुमच्याकडे येतात का. नाही म्हणे. का येत नाही. कारण आमच्याकडे रहिवासी नाही. त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या आमच्याकडे कुठल्याच नाही. कारण का आम्ही त्याला मतदान करू शकत नाही. मग आम्हाला ते कशाला विचारतील ना. मग का नाही विचारू शकत. जर 20 वर्षापासून हे लोक अंधारात राहत आहेत, ही एक आपल्यासाठी तर म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला लाजिरवाणी गोष्ट आहे. एक लाजिरवाणी गोष्ट आहे खरोखर. कारण इतक्या लेडीज आणि महिलावर होणारे अत्याचार आपण एवढ्या फोकसपणे दाखवतो. कुठे दाखवतो. पेपरला दाखवतो, टी व्हीवर दाखवतो. मग इथे काय अत्याचार होऊ शकत नाही. अंधारात काही घडू शकत नाही. छोट्या छोट्या मुली शाळेत जाण्यासाठी तरसतात. आधार कार्ड नाही त्यांच्याकडे, रहिवाशी नाही, लाईट नाही, पाण्याची व्यवस्था नाही. मग हे करणार का हे लोक. मग मला थोडंसं म्हणजे जाणवलं त्यावेळेस. मी म्हटलं आता काही नाही, आता निवेदन घेऊन आम्ही सगळेजण हे सगळे माझ्यासोबत येणार. आम्ही तिथं आयुक्ताकडे जाणार आणि निवेदन देणार. त्यांच्या रहिवाशाचं काही नंतर बघू जागेचं, पण पहिले मूलभूत गरजा काय त्यांच्या पाणी आणि लाईट याची आम्ही जोरदारपणे म्हणजे जबरदस्ती करून म्हणा, विनंती करून म्हणा का आम्ही तिथं आधी अगोदर त्यांना निवेदन देणार. निवेदनावर जर त्यांनी काहीही फोकस नाही केला तर मग हेच लोक उपोषणाला बसण्याची तयारी करणार. इथंही रोज मरताच येते, तिथं मरतील. त्यांची तयारी आहे ना सगळ्यांची. का मग त्यांना कोणीतरी सपोर्ट म्हणून मी त्यांच्यासोबत असणार. आताच आम्हाला तुमच्या गर्भपेशीचं ऑपरेशन झालं असं आताच त्या बोलल्या. तर ते सगळं होत असताना तुम्हाला गव्हर्नमेंटचा काही लाभ मिळाला का. सरकारी दवाखान्यात तुम्ही ते केलं का. नाही. पैसे भरपूर लागले. किती लागले. 30,000 रुपये लागले. या जण घेतलं होतं पैसे, काही फेडलं नाही, अजून राहिले आता माझं. मग त्याच्यानंतर सरकारच्या कुठल्या तरी गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचतीये का. नाही. कुठलीही गोष्ट असो, मग ती आरोग्यासंबंधी असो किंवा शिक्षणासंबंधी असो, सरकारच्या कुठल्या योजनेचा तुम्हाला लाभ मिळतोय. नाही, कुठलंच नाही आलं अजून नाही. तुम्हाला किती लेकरं आहेत. मला 3. तिन्ही शाळेत जातात. हा, महानगरपालिकेमध्ये. आम्हाला चालता येत नाही, जात तुम्ही एकट्याचेच लेकरं सांभाळता का सगळ्याच. सगळे सांभाळतात. शाळा जातात, शाळेतून येते सांभाळतो. तुम्ही किती वर्षापासून राहता. जवळजवळ 18-20 वर्षापासून 18-20 वर्षापासून कोणी येत नव्हतो. आम्ही राहत होतो इथे की सांभाळतो आम्ही. आमचे लेकर बाळ सांभाळत राहतो. कामाधंद्याला जातात, माती कामाला. इथे आल्यापासून घरी आले का त्याला अंधार पडतो. स्वयंपाक उजरत नाही, काय उजरत नाही, लाईट नाही, आम्हाला काही नाही, पाण्याची व्यवस्था नाही. आमचे गाडी कचरा टाकून राहिले इथे गार्डन मध्ये. आम्हाला मच्छर झोमत्यात, झोप येत नाही आम्हाला, काही मुलं बाळ आजारी पडतात. कचरा म्हणजे इथले आजूबाजूचे राहणारे इथे कचरा टाकतात. गावातला आणून टाकून पण गावातला आणून टाकून. मग तुम्ही काय म्हणत नाही का त्यांना कचरा. पण ऐकत नाही लोक. ऐकत नाही. म्युन्सिपाल्टीचे लोक येतात, आम्हाला मारतात, आणखीन धमकी देतात. धमकी देते तुम्हाला तुम्हाला काय करणार म्हणते, नाही तर उठून द्यायचं म्हणते इथं पडायची का असं म्हणतात. असं म्हणतात. बारावी शिक्षण झालेलं आहे. पैसे नसल्यानं मी पुढं शिकू शकत नाही. माझे आईवडील मातीकाम करतात आणि पैसे नसल्यानं त्याच्यासाठी मी पण कामाला लागलो की आईवडिलाला काम होत नाही, त्याच्यासाठी काम करतो आणि इथं अंधारात राहतो. म्हणजे लाईट नसल्याने मला पुढं शिकता येत नव्हतं म्हणून मी शाळा सोडली आणि रात्री अंधारात तुम्ही काय काम करतात आता. मी पण खोदकाम करतो. तुमचं 12वी शिक्षण झालेलं आहे तरी सुद्धा तरी तुम्ही खोदकाम करतो कारण की पैसे नव्हते. शहरामध्ये शहर तर जवळच आहे तुम्हाला. मग तिथे जाऊन काहीतरी कुठे लागण्याचा प्रयत्न नाही केला की एवढं पैसे लागत होते आणि कास्ट पण निघली नाही माझी आणि रहिवासी पण नव्हती, त्याच्यासाठी मला
म्हणजे कुठं हे नाही झालं. म्हणजे ज्या समाजाला सरकारकडनं सुविधा मिळतात त्या समाजाचं जात प्रमाणपत्र काढण्यासाठीची जी मोठी प्रोसिजर आहे त्यामध्ये इथला कुठला तरी सामान्य माणूस भरडून निघतो आणि त्यामुळेच अशी वास्तविकता आज आपल्या समोर आहे. स्मार्ट शहर औरंगाबाद म्हणून आपली ओळख निर्माण करण्यासाठी धडपडणाऱ्या या औरंगाबाद शहरामध्येच जटवाडा रोडवरील ही होती सत्य आणि वास्तविकता इथे राहणाऱ्या नागरिकांची. या प्रकारच्या अनेक आजच्या या कार्यक्रमामध्ये वेळ झाली येथेच थांबण्याची, पण हा एक प्रवास आहे, ही एक नवी सुरुवात आहे त्यांच्या संघर्षाची आणि त्यांना मिळवून देणं, त्यांना मूलभूत सुविधा मिळाव्यात आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी. कॅमेरामॅन विशाल सोबत मी कोमल अवताडे, MCN न्यूज औरंगाबाद.